हायायो मियाझाकी. नाही, नाही घाबरू नका. हा कुठला ऑडिओ डिस्टर्बन्स नाहीये. तर हायायो मियाझाकी हे एका महान जपानी कलाकाराचं नाव आहे. सध्या भारतासहित संपूर्ण जगामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या जिबली आर्टचा तोच जनक आहे. जपानमधील टोकियो शहरात 1941 साली जन्मलेल्या मियाझाकीला लहानपणापासूनच चित्रकलेची आणि चित्रपटाच्या चंदेरी दुनियेची आवड होती. त्याकाळी जपानमध्ये प्रसिद्ध असलेल्या मांगा आर्ट फॉर्ममध्ये स्वतःची गोष्ट तयार करून त्याची चित्र तो तयार करायचा. यावरूनच पुढे जाऊन त्यातच आपलं करिअर करायचं हे त्याचं पक्कं झालं. सुरुवातीला त्याने अनेक टेलिव्हिजन आणि ॲनिमेशन कंपनीमध्ये काम केलं. परंतु त्याला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं आणि म्हणूनच 15 जून 1985 रोजी इसाओ ताकाहाता याच्यासोबत स्वतःचा आर्ट फॉर्म असलेल्या जिबली स्टुडिओची स्थापना मियाझाकीने केली. या कंपनीद्वारे त्यांनी अनेक चित्रपट लिहिले, दिग्दर्शित केले. 2001 साली स्पिरिटेड अवे या त्यांच्या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड देखील मिळाला. 1985 साली सुरुवात झालेल्या जिबली स्टुडिओ आणि जिबली आर्ट फॉर्म 40 वर्षांनंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे. तुम्हाला या जिबली आर्ट फॉर्मचा इतिहास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.